नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत। मित्रांनो, खूप मित्रांचे इथे कमेंट आलेले आहेत की सर डॉक्युमेंट कोणते घेऊन जायचे, जेव्हा आपण एग्जामसाठी जाऊ तेव्हा काय काय घेऊन जायचं, हॉल तिकीट, कलर प्रिंट घेऊन जाय किंवा मग साधी झेरॉक्स घेऊन जायचे आणि ओळखपत्रासाठी कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे, झेरॉक्स किती घेऊन जायचे, फोटो किती घेऊन जायचे आणि कोणते तुम्हाला इंस्ट्रक्शन तिथं तुम्हाला दिलेले आहेत, महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला कसं बघायचे आणि कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। आणि जे जे डॉक्युमेंट लागत आहे मी त्यांची लिस्ट तुम्हाला आता पण सांगणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तुम्ही ते डॉक्युमेंट घेऊन जा सोबत, जेणेकरून तुम्हाला पेपर देण्याच्या वेळेस किंवा मग एक्झाम सेंटरवर काही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही एवढे डॉक्युमेंट घेऊन गेले तर। मित्रांनो चला आपल्या या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो सर्वात पहिले बघा मित्रांनो, तुम्हाला जे तुमचं हॉल तिकीट आहे मित्रांनो ते तुम्हाला त्याची 2 प्रिंट काढायची। बघा तुम्ही कलर प्रिंट पण काढू शकतात आणि झेरॉक्स, साधी झेरॉक्स, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट पण काढू शकतात, पण तुम्हाला 2 प्रिंट काढायचे मित्रांनो। एक तुम्ही जेव्हा एक्झामला असाल तेव्हा तुम्हाला तिथे एक जमा करायचे आणि एक जेव्हा तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल मित्रांनो तेव्हा तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तेव्हा तुम्हाला हॉल तिकीट प्रिंट लागते आणि तेव्हा साईट मित्रांनो चालू नसते किंवा मग डाउनलोड होत नाही हॉल तिकीट, त्यासाठी तुम्हाला आताच 2 प्रिंट काढून ठेवायचे मित्रांनो। आणि मित्रांनो बघा नेक्स्ट पॉईंट आहे रिपोर्टिंग टायमिंग। आता बघा मित्रांनो, तुमचा जर हॉल तिकीटवर तुमचा रिपोर्टिंग टायमिंग दिलेला असेल, जर मित्रांनो तुमचा रिपोर्टिंग टायमिंग समजा 11 वाजेचा दिलेला आहे, तर तुम्हाला मित्रांनो सेंटरवर तुम्हाला 10:30 वाजताच पोहोचायचं मित्रांनो। कारण बघा आता तुम्ही ज्या सिटीमध्ये पण तुमचं एक्झाम सेंटर आलेलं असेल तिथं लवकर मतलब सिटीमध्ये तर सहसा ही गोष्ट होतच राहते किंवा ऑटो मिळत नाही किंवा मग सेंटर दूर असतं, सेंटर लांब असतं, त्याच्यामुळे आपण टायमाची बचत करायची मित्रांनो। आणि तुम्हाला जे तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे त्यांच्या अर्धा तास पहिले तुम्हाला तिथं सेंटरवर पोहोचायचं। जसं की आता समजा 11 तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे, तुम्हाला ते 10:30 वाजताच तुम्ही तिथं सेंटरवर पोहोचला पाहिजे किंवा पोहोचले पाहिजे। तुम्ही 10:30 वाजताच तुमचं रिपोर्टिंग टायमिंग असं समजून चालायचं की आपलं रिपोर्टिंग टायमिंग 10:30 आहे, तर तुम्ही 10:30 वाजता तिथं पोहोचा। जर तुम्ही मित्रांनो 11 वाजेचा जर पुढं तुम्ही आले, समजा 11 जे टायमिंग दिलेलं आहे 11 वाजेचं, त्याच्या जर नंतर तुम्ही आले, 1 मिनिट पण नंतर आले, तर तुम्हाला एक्झामला बसू देणार नाही। कारण मी स्वतः एक्झाम मतलब माझ्यासोबत झालेलं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की रिपोर्टिंग टायमिंगच्या 1 मिनिट उशीर लागलं तर लवकर गेलं चालतं, पण उशीर जायचं नाही मित्रांनो कधी कोणत्याही एक्झामसाठी। तर मित्रांनो हे रिपोर्टिंग टायमिंगचं झालंय। आता बघा मित्रांनो ओळखपत्रासाठी तुम्ही काय काय सोबत नेसाल। आता बघा मित्रांनो तुमचं जे हॉल तिकीट आहे ते ओळखपत्र, त्याच्यासोबत एक ओळखपत्र पण लागतं। आता जे तुम्ही फॉर्म भरायच्या टायमाला जे ओळखपत्र टाकलेलं आहे, फॉर्म भरताना आधार कार्ड, काही मित्रांनी तर आधार कार्ड टाकलेलं आहे, काही मतदान कार्ड टाकलेलं आहे, पॅन कार्ड टाकलेलं आहे, ड्रायव्हिंग लायसन्स टाकलेलं आहे। तर जे पण तुम्ही तिथं फॉर्म भरताच्या वेळेस जे पण तुम्ही डॉक्युमेंट ओळखपत्रासाठी तिथं त्याचा नंबर दिलेला असेल फॉर्म भरायच्या वेळेस, तोच नंबर तुम्हाला किंवा तोच डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचंय। जर तुम्हाला माहित नसेल की बाबा मी कोणता डॉक्युमेंट दिला होता, तर मित्रांनो तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा, जसं की आधार कार्ड ओळखपत्रासाठी, मतदान कार्ड। आता बघा मित्रांनो आधार कार्ड जेव्हा तुम्ही घेऊन जाल तर तुमचं अपडेटेड आधार कार्ड पाहिजे, किंवा आता काही मुलांचं काही मित्रांचं जुनं आधार कार्ड असतं, त्याच्यावर जुनं फोटो असतो लहानपणीचा, आणि आताचा जो फोटो आहे किंवा मग आताचं जे नाव आहे हॉल तिकीटवर जे तुमचं नाव येईल किंवा मग आधार कार्डवर जे नाव आहे ते नाव मॅच होत नाही मित्रांनो। काहीचं नाव चुकलेलं असतं, आधार कार्डवर वेगळं नाव असतं आणि आपलं वेळापत्रकवर किंवा हॉल तिकीटवर वेगळं नाव आलेलं असतं। तर अशा चुका होऊ नये म्हणून तुम्ही ओळखपत्र एक ती जास्त ओळखपत्र घेऊन जा, जसं की आधार कार्ड। जर आधार कार्डवर तुमचं नाव चुकलेलं असेल तर ते मतदान कार्डवर नाव तुमचं बरोबर येईल, मग तुम्हाला मतदान कार्ड बघून तुम्हाला अंदर प्रवेश मिळेल। किंवा मग तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही पॅन कार्ड पण घेऊन गेले चालता मित्रांनो। डॉक्युमेंटमध्ये बघा इथं तुम्हाला हे आधार कार्डचं मी तुम्हाला सांगत आहे, बघा इथं एक मित्रांनो हे जे वाक्य मित्रांनो हे ऑफिशियल जे हॉल तिकीट आहे तुमच्या हॉल तिकीटच्या उमेदवारांच्या सूचनाच्या खाली तुम्हाला असं एक वाक्य मिळून जाईल। याच्यामध्ये सांगितलेलं काय बघा, तुम्हाला सांगतो, कृपया आपल्यासोबत नवीनतम फोटो चिटकवलेले हे वेळापत्रक आणि सद्य स्थितीत वैध असले मूळ स्वरूपातील ओळखपत्रक आणावे। प्रवेशपत्रावर असणारे नाव, बघा मित्रांनो प्रवेशपत्रावर असणारे नाव आणि ऑनलाईन नोंदणी वेळी जे उमेदवाराने दिलेले असेल, म्हणजे तेच प्रवेशपत्रावर जे तुम्ही नाव जे तुमचं ओळखपत्र दिलेलं असेल ऑनलाईन नोंदणी करायचं म्हणजे फॉर्म भरण्याच्या वेळेस, ओळखपत्रावरील नमूद असलेले नावाची तंतोतंत जुळायचं हवेस। बघा तंतोतंत जुळवायच हवे, म्हणजे मित्रांनो तुमचं हॉल तिकीट जे आहे त्याच्यावरचं नाव आणि ओळखपत्राचं नाव तुमचं दोघांचं मिळालं पाहिजे, दोघांचं सेम आलं पाहिजे, दोघंही हॉल तिकीटवरचं पण नाव आणि तुमचं ओळखपत्रावरचं नाव तुमचं सारखं आलं पाहिजे। विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले मधले अंतिम नाव बदलले आहेत त्यांनी याची खास दखल घ्यावी। जर प्रवेशपत्रावरील फोटो नाव आणि ओळखपत्रावरील फोटो नाव
नावात कोणताही फरक विसंगत असेल तर अशा उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही। बघा मित्रांनो, इथं साफ सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे की जर तुमचं नाव वेगळं असेल मित्रांनो, हॉल तिकीटवर वेगळं असेल आणि तुमचं जे ओळखपत्र त्याच्यावर नाव जर वेगळं असेल तर तुम्हाला परीक्षेला बसू दिल्या जाणार नाही। तर ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी मूळ राजपत्रित अधिसूचना मूळ विवाह प्रमाणपत्र प्रस्तुत केले तरच त्यांना परीक्षेत बसवण्यात अनुमती देईल। आता हे मुलींसाठी, काही मुलींचं लग्न झालेलं असेल तर त्यांचं आधार कार्डवरचं नाव चेंज झालेलं नाही सध्या, तर त्यांना जर तुमचं आधार कार्डवरचं, हे मुलींसाठी मित्रांनो फक्त मी जे आता सांगत आहे, जर ज्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि त्याचं आधार कार्ड त्याच्या माहेरचं आहे, म्हणजे त्याच्या बाबांचं नाव सोबत त्याचं आधार कार्ड आहे, तर तुम्हाला तुमचं बघा इथं राजपत्रिका तुम्हाला तिथं दाखवायची किंवा मग तुमचं विवाह प्रमाणपत्र जसं की मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं सोबत, तरच तुम्हाला बसल्या देण्यात येईल। नाहीतर मग जसं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की परीक्षेला बसू देण्यात येणार नाही। हे झालं मित्रांनो ओळखपत्राबद्दल, तर तुम्हाला समजलं असेल। ओळखपत्र तुम्हाला, मी तर म्हणतो मित्रांनो हे सर्व ओळखपत्र सोबत न्या, कारण जर तुमचं आधार कार्डावर नाव चुकलेलं असेल तर मतदान कार्डावर तर बरोबर असेल, मतदान कार्डावर जर चुकलं असेल तर पॅन कार्डावर तर बरोबर असेल किंवा मग ड्रायव्हिंग लायसन्सवर बरोबर असेल। तर ओळखपत्र तुम्ही 5 जे मी सांगितले ते ओळखपत्र सोबत घेऊन जा। आणि मित्रांनो बघा, IPPSचं मित्रांनो एक्झाम द्यायच्या टायमाला तुम्हाला आधार कार्डची जे तुमचं ओळखपत्र आहे त्या ओळखपत्राची सर्वांची तुम्ही झेरॉक्स घेऊन जा, कारण एका ओळखपत्राची झेरॉक्स तो जमा करावी लागते। जे तुम्ही अंदर दाखवसाल ते ओळखपत्र त्याची तुम्हाला झेरॉक्स जमा करावी लागेल। त्यासाठी तुम्ही एक झेरॉक्स घेऊन जा। जे बी तुम्ही ओळखपत्र नेणार आहे, 4-5 जे बी ओळखपत्र नेणार आहे, सर्व नाही मित्रांनो, कारण कोणात आधार कार्डमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मतदान कार्ड तुमचं कामी येईल। तर सर्वांची एक झेरॉक्स पण न्या, झेरॉक्स तुम्हाला ओळखपत्राची न्यायची। आणि मित्रांनो जे फोटो आहेत, जे फोटो मित्रांनो, आता काही मित्रांचे असे क्वेश्चन येतात की आम्ही जे फॉर्म भरताना जो फोटो टाकलेला आहे तो सध्या आमच्याकडे फोटो नाही, तर आम्ही दुसरा फोटो नेला तर चालतो का, मतलब दुसरा फोटो घेऊन गेले तर चालते का। तर मित्रांनो बघा, फोटो तुमचा जो हॉल तिकीटवर जो फोटो आहे तो फोटो जर तुमच्याकडे सध्या नसेल तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही दुसरा फोटो पण नेऊ शकतात। आणि मित्रांनो तुम्हाला 2 फोटो न्यायचे आहेत। बघा, तुम्हाला जे फोटो आहे मित्रांनो ते 2 फोटो तुम्हाला घेऊन जायचे सोबत, कारण तिथं एक तुमच्या हॉल तिकीटवर तुम्हाला इथं घरून चिपकवायचे आणि सोबत तुम्हाला 2 न्यायचे, म्हणजे 3 फोटो तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, कारण कधी तिथं फोटोचं काम पडेल ते सांगता येत नाही। तर तुम्हाला फोटो 2 न्यायचे। आता मित्रांनो IBPS सध्या बघा, TCSच्या जर तुम्ही एक्झाम दिल्या असेल TCS कंपनीचा, तर मित्रांनो तुम्हाला तिथं एक्झाम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा मॅथचे जे गणिताचे जे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला पेन भेटतं। पण मित्रांनो IBPSच्या इथं कमीत कमी पेन तुम्हाला मिळत नाही, म्हणून तुम्ही तुमचं स्वतः सोल्युशन करण्यासाठी तुमचं पेन घेऊन जा, एक पेन घेऊन जा तुमच्यासोबत। तर मित्रांनो हे अशा प्रकारे तुम्ही एवढे डॉक्युमेंट तुम्ही सोबत न्या। ओळखपत्राचं तुम्हाला समजलं असेल, झेरॉक्स पण मी तुम्हाला सांगितलं, फोटो पण सांगितलंय आणि एक सोबत पेन घेऊन जा। आणि मित्रांनो अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहे। आणि हे जे हे तुम्हाला जे वाक्य आहे ऑफिशियल मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता तुमच्या हॉल तिकीटच्या खाली उमेदवाराच्या सूचनामध्ये हे दिलेलं असेल। तर जो तुम्हाला तुमचं जर ज्या मुलींचं लग्न झालेलं असेल आणि त्यांचं नाव चेंज झालेलं नाहीये तर त्यांनी त्यांचा मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जायचे, विवाह प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचे, म्हणून तरच तुम्हाला परीक्षेला बसू देण्यात येईल। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट सोबत न्यायचे आणि मी यांची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन टाकतो, तुम्ही सोबत घेऊन जा। आणि मित्रांनो हॉल तिकीट कलर प्रिंट झेरॉक्स कोणतेही असलं तर चालते, फक्त 2 प्रिंट घेऊन जा, एक सोबत ठेवा आणि एक घरीच ठेवा मित्रांनो, कारण सोबत तुम्हाला जेव्हा जॉईनिंग करसाल तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर तर तुम्हाला तेव्हा डॉक्युमेंटमध्ये ते लागेल। तर एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असू द्या। आणि जे तुम्हाला सिलेक्शनच्या टायमाला जे डॉक्युमेंट लागेल त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या असेच नवनवीन आपले अपडेट बघण्यासाठी। तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।